ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पालखी समोर आज भारुडी भजनात भाविक दंग झाल्याचं पाहायला मिळालं। श्री महाराजांचा 110वा पुण्यतिथीचा मुख्य सोहळा काल पहाटे संपन्न झाला। त्यानंतर आज पहाटे श्रींची पालखी मिरवणूक ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली। थोरले श्रीराम मंदिरासमोर हा सोहळा विसावला। त्यानंतर भाविक भजनात रमून गेले। भजनानंतर प्रथेप्रमाणे भारुडी भजनाला सुरुवात झाली। लातूरचे हरिभक्तपरायण कृष्णा महाराज जोगदंड यांनी भाविकांना सुमारे 2 तास भारुडात खळखळून हसवले। भारुडी भजनानंतर पालखी समाधी मंदिरात परतली। मानदेशी आवाजसाठी संपादक थापीजा तांबोळी गोंदवले। संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबा यांच्या पालखी पुढे जे भारुड करताना सुख मिळतं ते बाबांच्या पालखी तुझ्या पंढरपूरच्या खाली तुळजापुराचा कुतुराम तरी जगती आई राजा वाढायचा। जर मावशी जोर वाढला नाही उद्या सकाळी डोक्यात वाह होत्या। स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावे आले प्रेमाची कुंकू भारी लाविले। निघाला निघाला कसं काय जाते जा टाटा सापायचा बाळ आहे ना टाटा साहेब रागाला जायचं काय कारण नाही बरं का। आपल्या इकडं फवारा सिंगल ह्याचा भेटत होता पण मी फॉरेनला ह्याच्यामुळे गेलो डबल पंपचा फवारा ह्याच्यासाठी आणलो। त्या फवाऱ्याचं एक महत्व आहे ऐका, त्या फवाऱ्याचं एक महत्व आहे पाणी इतकं प्रेशरनं मारतं की तुमच्या केसातली औषधं जिवंत राहू शकत नाही। कसं अनमोल असा देवाने नरदेह दिलाय त्याचं काहीतरी हित करा। हित करण्यासाठी मावशी काय जगाच्या वेगळं काय करण्याची गरज नाही। हित करण्यासाठी तुम्हाला फक्त चांगलं वागण्याची नितांत गरज आहे। रामकृष्ण श्री हरिभक्तपरायण भारुड सम्राट व कीर्तनकार कृष्णा महाराज जोगदंड मुक्काम पोस्ट कामखेडा तालुका रेणापूर जिल्हा लातूर। आज या गोंदवली नगरीमध्ये या ठिकाणी गोंदवली महाराजांच्या नगरीमध्ये येऊन भारुडाची सेवा करण्याची संधी मिळाली। आम्ही एकनाथ महाराजांचे विचार अवघ्या महाराष्ट्रभर एकनाथ महाराजांचे विचार प्रत्येकापर्यंत प्रत्येक घराघरात प्रत्येक माणसापर्यंत विचार पोहोचले पाहिजेत ह्याच हेतूनं आम्ही पूर्ण ऑल महाराष्ट्र कार्यक्रम करत असतो। ज्या पद्धतीनं मला ह्या वर्षी एक संधी मिळाली होती की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी पुढे सेवा करण्याची संधी मिळाली होती। परत गोरोबा काकांच्या पालखी पुढे सेवा करण्याची बऱ्याच पालखी पुढे सेवा करण्याची संधी मिळाली। पण आज एक मनातली इच्छा
पूर्ण झाली की बाबा गोंदवलेकर महाराजांच्या पालखी पुढे सुद्धा खऱ्या अर्थानं आज माझी सेवा करण्याची मला संधी मिळाली. सुंदर असं नियोजन. परत एकदा मनापासून धन्यवाद.